साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज सर्व प्रकारच्या नामांकित कंपन्यांच्या बॅटरीज, इन्व्हर्टर, सोलर, इलेक्ट्रॉनिक वस्तू साईराम इलेक्ट्रॉनिक्स मध्ये होलसेल दरात उपलब्ध। ठिकाण नगर मनमाड रोड, खरेदी विक्री संघ, व्यापारी संकुल, राहुरी। गणेश देवतरसे। मोबाईल नंबर 93 25 42 22 32 आणि 77 09 80 59 05। पारणे तालुक्यातील वडगाव सावताळच्या ओढाजोड प्रकल्पास नाविन्यपूर्ण योजनेअंतर्गत प्रशासकीय मान्यता मिळाली आहे। यासाठी 10,13,000 रुपयांचा निधी मंजूर झालाय, अशी माहिती भाजप प्रदेश कार्यकारिणी सदस्य विश्वनाथ दादा कोरडे आणि माजी सभापती काशीनाथ दाते तसेच टाकी ढोकेश्वरचे माजी सरपंच शिवाजी खिलारी यांनी दिली आहे। यावेळी नाविन्यपूर्ण योजनेअंतर्गत या प्रकल्पासाठी खासदार सुजय विखे पाटील यांनी जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून वडगाव सावताळ शिंदे मळा परिसरामध्ये 500 एकर क्षेत्र ओलिताखाली येणार असल्याचे भाजप तालुका अध्यक्ष राहुल शिंदे आणि डॉक्टर भाऊसाहेब खिलारी यांनी ही माहिती दिली आहे। वडगाव सावताळ येथील फकीर नालामध्ये वाहून जाणारं पाणी नळांच्या माध्यमातून शिंदे मळा येथील गचकी तलावामध्ये सोडलं जाणार आहे, त्यामुळे अनेक शेतकऱ्यांना याचा फायदा होणार आहे। या प्रकल्पासाठी सरपंच धनंजय शिंदे, सुनील शिंदे, सर्जेराव रोकडे, मिठू शिंदे, शिवाजी रोकडे, चेअरमन बाबासाहेब दाते, भाऊसाहेब खामकर तसेच योगेश शिंदे, राधू शिंदे, महादू रोकडे, रामदास खामकर, मंगेश खामकर, योगेश रोकडे यांचे शिष्टमंडळ आग्रही होतं। वडगाव सावताळ येथे 4 ते 5 महिन्यांपासून या फकीर नाल्यामधनं पाणी वाहून जात होतं, त्यामुळे या संदर्भात विश्वनाथ कोरडे आणि माजी सरपंच शिवाजी खिलारी यांच्याकडे मागणी केली असता 2 महिन्यांमध्ये या नाविन्यपूर्ण उपक्रमासाठी पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील आणि खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी निधी उपलब्ध करून दिला आहे, असे माजी सरपंच धनंजय शिंदे यांनी म्हटलंय। पारणे तालुक्यातील कोरडवाहू शेती ओलिताखाली आणण्यासाठी वेगवेगळ्या मार्गाने सातत्यानं प्रयत्न करणारे विश्वनाथ कोरडे यांना वडगाव सावताळ येथील ओढा जोड प्रकल्प मार्गी लावण्यात खासदार डॉक्टर सुजयदादा विखे पाटील आणि जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या सहकार्यानं नाविन्यपूर्ण योजनेअंतर्गत प्रशासकीय मंजुरी मिळवण्यात यश प्राप्त झालंय, असे सांगत प्रशासकीय मान्यता मिळाल्याचा जिल्हा नियोजन समितीचा जिल्हाधिकारी कार्यालयातील आदेश आणि पाठपुरावा करण्यासाठी केलेल्या पत्रव्यवहाराच्या छायांकित प्रती देखील त्यांनी पत्रकार परिषदेमध्ये सादर केल्यात। वडगाव सावताळ येथील ओढ्याद्वारे वर्षानुवर्ष पावसाळ्यामध्ये पाणी वाहून जात असे, त्याचवेळी बाजूला असणाऱ्या तलावामध्ये पाण्याचं प्रमाण अगदी कमी असतं। या गोष्टींचा अभ्यास करून नियोजनात्मकरित्या हे वाहून जाणारं पाणी याच गावाच्या रिकाम्या राहणाऱ्या तलावामध्ये साठवलं तर याचा फायदा तलावाच्या लगत असणाऱ्या 200हून अधिक हेक्टर शेतीला होऊ शकतो, याची माहिती टाकी ढोकेश्वर गावाचे माजी सरपंच शिवाजी खिलारी आणि वडगाव सावताळ गावाचे माजी सरपंच धनंजय शिंदे यांनी दिल्यानंतर मी स्वतः प्रत्यक्षात पाहणी करून संबंधित योजना मार्गी लावण्याविषयी खासदार विखे यांना योजनेचं महत्त्व आणि आवश्यकता समजावून सांगितली। त्यानंतर खासदार विखे यांनी जिल्हा नियोजन समितीकडे पाठपुरावा करून ही अशक्यप्राय आणि शेकडो कुटुंबाच्या शेतीच्या पाण्याचा प्रश्न सोडवणारी योजना मार्गी लावण्याचं समाधान व्यक्त केलंय। पारणे तालुक्यातील वडगाव सावताळ सारख्या निसर्गाच्या लहरीपणामुळे त्रासलेल्या कोरडवाहू भागामधील शेतकऱ्यांचे अश्रू पुसण्यामध्ये यश मिळणार असल्याचं देखील कोरडे यांनी यावेळी म्हटलंय। पारणे तालुक्याचा बहुतांश भाग हा कोरडवाहू आहे, त्यामुळे तालुक्यातील शेतकरी सातत्यानं निसर्गाच्या प्रतिकूलतेशी संघर्ष करतायत। या सगळ्या परिस्थितीवरती एकदम पर्याय काढणं सद्यस्थितीमध्ये अशक्य असल्यामुळे या प्रकारचे प्रकल्प अभ्यासपूर्वक आणि यशस्वीरित्या राबवून कृषी व्यवसायाला स्वयंपूर्णतेकडे नेण्यासाठी खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आणि सहकार्यानं आपण तालुक्यात विविध योजनांच्या माध्यमातून जलसंधारणाचे काम करत आहोत, असं देखील विश्वनाथ कोरडे आणि काशीनाथ दाते यांनी म्हटलंय। आज पारनेर तालुक्यातील वडगाव सावताळ येथे माननीय खासदार साहेब आणि माननीय पालकमंत्री राधाकृष्णजी विखे यांच्याशी संलग्न असणाऱ्या वडगाव सावताळ मधील जे कार्यकर्ते आहेत धनंजय शिंदे आणि त्यांचे सर्व सुनील शिंदे आणि त्यांचे सर्व सहकारी यांनी मधल्या काळामध्ये खासदार साहेबांकडे मागणी केलेली होती। वडगाव सावताळमध्ये एक फकीर नाला नावाचा ओढा आहे आणि हा ओढा वर्षभर सातत्याने पाणी वाहत असतं आणि याला लागून शिंदे गचकी तलाव
गचकी तलाव हा ओढा शेजारून वाहत असूनही पूर्णपणे रिकामा राहण्याचा इतिहास आहे. आणि या तलावात पाणी साचल्यानंतर साधारण 200 हेक्टर शेतजमिनीच्या सिंचनाचा प्रश्न सुटण्याचा विषय होता. आणि या मंडळींच्या माध्यमातून सूचना आल्यानंतर मी स्वतः पत्रव्यवहार करून जलसंधारण विभागाच्या अभियंत्यांना सांगून याचं इस्टिमेट तयार केलेलं होतं. मी आणि दाते सर आणि शिवाजी खिलारी आम्ही सगळ्यांनी जाऊन त्या स्थळावर पाहणी केलेली होती. आणि प्रश्न रक्कम जरी छोटीशी दिसत असली पण प्रश्नाचा लाभ इतक्या मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांना होणार आहे की वडगाव सावताळमधलं साधारण 500 हेक्टर क्षेत्र हा मुळात याचा प्रश्न असा होता की हे काम कशातून कुठल्या योजनेतून करायचं. जलसंधारण विभागाच्या अधिकाऱ्यांना पण प्रश्न पडलेला होता. पण माननीय पालकमंत्र्यांनी आणि माननीय खासदार साहेबांनी हा प्रश्न नाविन्यपूर्ण योजनेतून निधी देऊन सोडवलेला आहे. आणि आता त्याला परवाच प्रशासकीय मान्यता पण मिळालेली आहे. याच्या प्रशासकीय मान्यतेची एकूण रक्कम 11 लाख रुपये आहे. खरं म्हणजे शेतीच्या पाण्याचा जो प्रश्न आहे हा प्रश्न सोडवताना खूप मोठे प्रकल्प उभारण्याऐवजी असे जे छोटे छोटे प्रकल्प आहेत ज्याने 100 हेक्टर 200 हेक्टर शेतीच्या पाण्याचा प्रश्न सुटेल आणि सिंचनाचा प्रश्न सुटेल अशा पद्धतीने काम करण्याची गरज आहे. आणि त्या दृष्टिकोनातूनच आम्ही सगळ्यांनी याचा फॉलोअप घेतला आणि परवा या कामाला मान्यता मिळाली. अलीकडं नवीन प्रथा निर्माण झालेली आहे की काम एकाने करायचं आणि प्रसिद्धी दुसऱ्याने करायची. म्हणून नाईलाजाने मला समोर येऊन हे तुमच्या समोर येऊन ह्या गोष्टी सगळ्या स्पष्ट कराव्या लागल्या. मी केलेलं मागणी पत्र तुम्हाला आता पत्रकारांना दिलेलं आहे. त्याच्याबरोबर माननीय पालकमंत्र्यांनी दिलेली एन्डॉर्समेंट पण त्याच्यावर आहे आणि प्रशासकीय मान्यता पण तुम्हाला दिलेली. आणि आता माझ्यापेक्षा जास्त या परिसरातलं ज्या मंडळींनी नेतृत्व केलेलं आहे दाते सर आणि सरपंच खिलारी हे त्याच्यावर चांगल्या पद्धतीने भाष्य करतील. धन्यवाद. वडगाव सावताळा येथील पाझर तलाव जो आहे त्या तलावामध्ये सातत्यानं तलाव झाला परंतु तो पूर्ण क्षमतेने कधीच भरत नव्हता. मात्र शेजारून दुसरा ओढा जो आहे त्या ओढ्याला जास्त दिवस पाणी खऱ्या अर्थानं वाहतंय आणि त्या वाहतं पाणी त्या तलावात सोडण्याचा जो विषय होता त्या विषयाच्या संदर्भामध्ये यापूर्वी देखील अनेक वेळा त्या तलावाशी संबंधित असलेले माजी सरपंच धनंजय शिंदे असतील, सुनील शिंदे असतील आणि त्यांचे सगळे त्या ठिकाणचे कार्यकर्ते हे सातत्यानं मला देखील यापूर्वी 4-2 वेळा त्यावेळी त्यांनी त्या कामाच्या संदर्भातली मागणी केलेली होती. परंतु योगायोगानं कोरडे साहेबांना त्यांनी मागणी केली आणि आम्ही त्या स्थळाची पाहणी केल्यानंतर इरिगेशनच्या लोकांना दाखवलं. इरिगेशनच्या लोकांना देखील ते योग्य आहे असं वाटलं आणि म्हणून कोरडे साहेबांचंच माननीय नामदार राधाकृष्ण विखे साहेब आणि सुजयदादा विखे साहेब यांना कोरडेदादांनी त्यांच्या स्वतःच्या लेटर पॅडवर त्या ठिकाणी या कामाच्या मागणीचं पत्र दिलं आणि त्या मागणीप्रमाणे त्यांच्या नावाचा संदर्भ टाकून नामदार राधाकृष्ण विखे साहेबांनी जिल्हा नियोजनमध्ये जो नाविन्यपूर्ण निधी जो एक हेड आहे त्याच्यामध्ये निधीचं त्या नाविन्यपूर्ण निधीच्या अंतर्गत या कामाला मंजुरी दिली. तशा प्रकारची प्रशासकीय ऑर्डर आज प्रशासकीय मान्यतेची ऑर्डर आज प्रत्यक्ष कोरडे साहेबांनी या ठिकाणी दाखवलेली आहे. काम अतिशय उपयुक्त आहे. त्यांची लोकांची जी कल्पना होती, कार्यकर्त्यांची कल्पना होती, शेतकऱ्यांची कल्पना होती, त्या कल्पनेला मूर्त स्वरूपामध्ये आणण्यासाठी कोरडे साहेबांनी आणि आम्ही सगळ्या शिवाजी खिलारी असेल, मी असेल, राहुल पाटील शिंदे असेल, आम्ही सगळ्यांनी त्या ठिकाणी कोरडे साहेबांना खरं म्हणजे हे पत्र तुम्ही द्या. त्याच्यावर निश्चितपणे नामदार साहेबांनी जर त्याच्यात लक्ष घातलं तर चांगला फायदा तिथल्या शेतकऱ्यांचा 200 हेक्टर शेतीचा फायदा कायमस्वरूपी त्या ठिकाणी होईल आणि ते आज प्रत्यक्षात त्या कामाला मंजुरी मिळाली. मी नामदार राधाकृष्ण विखे साहेब असतील, खासदार सुजयदादा विखे पाटील असतील, आदरणीय कोरडे साहेब, राहुल पाटील या सगळ्याच
या गटाचं नेतृत्व करत असताना माझ्या गटामध्ये हे चांगलं काम त्यांच्या माध्यमातून आलं, त्याच्याबद्दल मी सर्वांचं मनपूर्वक या ठिकाणी आणि आभार व्यक्त करतो. फकीर भाऊ नाला हा छोटा कॅपॅसिटीचा नाला होता आणि तो एका पावसात भरायचा आणि त्या सांडवा वाट कमीत कमी 4 ते 5 महिने ते सांडवा वाहत खाली पाणी जात होतं तसंच. पण शेजारी गचकी तलाव म्हणून एक तलाव होता आणि तो सारखा कोरडा असायचा, तो 25-30% सुद्धा भरत नव्हता आणि त्याच्यावर जवळजवळ 30 ते 35 आपले 100 ते 150 हेक्टर जमीन आहे ना, पाझर म्हणजे पाझर तलावाच्या दृष्टीने ती ओलिताखाली येणार होती. जनावरांचा पाण्याचा प्रश्न तिथल्या आणि ते सुजलन सुफलम होणार होती आणि 12 महिने तिथं पाणी राहिलं असा परिस्थिती होती. पण तो प्रश्न दाते सरांकडे मांडला होता ते JDPचे हे असताना सदस्य, पण त्यांना थोड्याशा तांत्रिक अडचणी आल्या. त्यांनी पण मग प्रयत्न केले पण त्यांना अडचणी आल्या, त्यांना थोड्याशा मर्यादा पडल्या. त्याच्यानंतर मग एक दिवस असंच टाकलेला आल्यानंतर कोरडे दादाने आमची एका हॉटेलमध्ये सहज अशी भेट झाली आणि त्यांना विषय मांडला आणि शिवाजी काका खिलारी पण होते तिथे आपल्या कोपऱ्यावर त्या हॉटेलमध्ये. तर ते लगेच कोरडे दादा 1 मिनिटाचे सवड न काढता म्हणजे लगेच आपण स्पॉट पाहून येऊ आणि तिथं मी फोन करून ग्रामस्थांना बोलून घेतलं. त्यांची ती ग्रामस्थांची तगमग आणि कोरडे दादांचं व थोडंसं काम करण्याची टेक्निक या दृष्टीने त्यांनी आणि 2 महिन्यापूर्वीचीच घटना ही त्यांनी 2 महिन्यात त्या कामाला मंजुरी आणली आणि आम्ही आता सरांच्या माध्यमातून एकदाच प्रयत्न केला पण इतर माध्यमातून 5 ते 7 वर्ष या कामासाठी आम्ही झटत होतो. पण पुढे आम्हाला यश आलं नाही. सरांनी प्रयत्न केले होते पण त्याला थोडी टेक्निकली ते काहीतरी कृष्ण खोऱ्यात काहीतरी हे होतं, गोदावरी खोऱ्याचा अडचण होती. पण ती दादांनी टेक्निक पद्धतीने सोडून त्याचं हे केलेलं आहे. त्याच्यामुळे मी दादांचे, सुजयदादा विखेंचे आणि आपले नामदार साहेबांचे आभार मानतो. आणि असेच काम दिसायला छोटं आहे 11 लाखाचं, पण त्याचं काही नाही, पण त्याची इतके मोठं काही होणार आहे शेतकऱ्यांसाठी. आम्हा तिथं जवळजवळ त्याच्यातून 100-500 कुटुंब सुखी होणार आहेत त्या दृष्टीने. त्याच्यामुळे मी त्यांचे आभार मानावे तेवढे थोडे आहेत आणि मी एक स्थानिक प्रतिनिधी म्हणून त्यांचे लाख आभार मानतोय. प्रथमतः मी वडगाव ग्रामस्थांना शुभेच्छा देतो, कारण त्यांनी हा प्रस्तावाची मागणी विश्वनाथदादा कोरडे, माननीय काशीनाथ दाते सर यांच्याकडे केली आणि खरंच त्याला एक मूर्त रूप देण्याचं काम दादा आणि पालकमंत्री साहेब यांनी केलं. मी खरंच यांचे मनापासून आभार मानतो, कारण ही नाविन्यपूर्ण योजना आपल्या वडगाव गावामध्ये होत आहे. आणि यापूर्वी सर एक मी असं बऱ्याच वेळा भाषणामध्ये ऐकलं का नदी जोड प्रकल्प जी योजना जिल्हा परिषद मार्फत यापूर्वी एकदा आपल्या नगर जिल्ह्यामध्ये पारनेर तालुक्यात झाली होती, तशीच ही दुसरी योजना आपल्या वडगाव सावताळमध्ये हिचं नाविन्यपूर्ण योजनेतून रूपांतर झालं. आणि मी ह्या सर्वांना मनापासून धन्यवाद देतो का आपण इथून पुढे असे छोटे मोठे प्रकल्प आपल्या पारनेर तालुक्यात तर तुम्ही राबवणारच, पण आमच्या पठार भागावरती म्हणजे टाकीडोकेश्वर घाटामध्ये खूप मोठ्या प्रमाणात पाण्याची आवश्यकता आहे आणि जे पाणी आम्हाला आमच्या हक्काचं पाणी पारनेर तालुक्याला मिळत नाही सर, ते पाणी कमीत कमी पाणी अडवा पाणी जिरवा हे योजनेतून आपण इथून पुढे छोटे छोटे प्रकल्प मार्गी लावावेत हीच आपणाला विनंती करतो आणि ह्या कामाबद्दल तुम्हा सर्वांचे आभार मानतो. विनोद गायकवाड, C24 तास, पारनेर. चंदू काका ज्वेलर्स सादर करत आहे गोल्डन धमाका ऑफर. जिंका लाखोंची बक्षिसं. ऑफर शानदार, बक्षिसं धमाकेदार. कालावधी 15 ऑक्टोबर ते 30 नोव्हेंबर. प्रथम बक्षीस 1 लाखाचं सोनं, दुसरं बक्षीस बँकॉक ट्रिप, इतरही भव्य बक्षिसं. शुद्धता और सुंदरता साथ साथ. चंदू काका ज्वेलर्स, वसंत टॉकीज रोड, अहमदनगर, बेलापूर रोड, श्रीरामपूर आणि धामणगाव रोड, कडा. चंदू काका ज्वेलर्स.